झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीची कार्यकक्षा आणि सदस्यांची नावं सरकारनं जाहीर केलेली आहेत। माधवराव चितळेंच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.डी. जाधव, सेवानिवृत्त पाटबंधारे सचिव व्ही.एम. रानडे, सेवानिवृत्त कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर यांचा समावेश आहे। एसआयटीचं मुख्यालय औरंगाबादच्या वाल्मीमध्ये राहणार आहे। 6 महिन्यात एसआयटी अहवाल सादर करणं बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे। तर एसआयटीच्या कार्यकक्षेत काय काय येतं ते आपण पाहतोय। निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र किती हे निश्चित करणं, प्रकल्पांच्या किमती का आणि कशा वाढल्या त्याच्या कारणांचा शोध घेणं, प्रकल्पाच्या विलंबाच्या कारणांची तपासणी करणं, मूळ प्रकल्प आणि त्यामध्ये झालेल्या बदलांचे कारण मीमांसा तपासणं, उपसा सिंचन योजनांची उपयुक्तता वाढवण्यास उपाययोजना सुचवणं, तर प्रकल्पांचा दर्जा वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवणं, प्रकल्प मुदतीत व ठरलेल्या खर्चात पूर्ण करण्यास उपाययोजना सुचवणं, सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी उपाययोजना सुचवणं। तर हे महत्त्वाचे मुद्दे एसआयटीच्या कार्यकक्षेत येतात। तर सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीवर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। एसआयटीमध्ये एक कायदेतज्ञ आणि तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा समावेश करावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। सरकारनं माधवराव चितळे यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीत कायदेतज्ञ नाही आहेत। सिंचनाच्या एसआयटीमध्ये मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा समावेश करावा अशी विरोधकांची मागणी होती। पांढरे यांना सिंचनाची खडानखडा माहिती असल्यानं तपास पारदर्शक झाला असता असं विरोधकांचं म्हणणं आहे। शिवाय एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याचा समावेशही करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याशी थोडा वेळ आधी झी 24 तासनं बातचीत केलेली होती। काय त्यांचं म्हणणं आहे ते ऐकूयात। म्हणजे विधिमंडळामध्ये सातत्याने विरोधी पक्षावर आमच्या समाजातून आणि माध्यमांमधून प्रश्न उपस्थित केले जात होते की आम्ही गोंधळ का करतोय। जे साध्य झालं की किमान चौकशी स्वीकारण्यासाठी सरकारच्या गळी उतरवण्यात आम्ही यशस्वी झालो। आमची मात्र अपेक्षा होती की पहिल्या आठवड्यातच त्याच्यानंतर सोमवारी चौकशी जाहीर झाल्यावरती हे कक्ष आणि त्याचं स्वरूप याच्यावर काही विरोधी पक्षाशी चर्चा होईल किंवा त्या संदर्भामध्ये काही निवेदन सरकार करेल ते त्यांनी केलं नाही। आता माधवराव चितळे यांचा व्यक्तिगत अभ्यास आणि त्यांची जलप्रश्नाला बांधिलकी आहे आणि त्यामुळे व्यक्तीच्या विरुद्ध काही म्हणण्यापेक्षा कुठले सदस्य नेमायचे हा राज्य सरकारचा अधिकार असतो। तरी चौकशी कशाला म्हणतात तर ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रामधून ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि जे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सरकारशी ज्यांचं नातं एक जास्त थोडं अंतरावरचं आहे आणि ते समाज बाकीच्या राज्यांमधले प्रकल्प याचा सगळा अभ्यास करून मांडणी करतील आणि म्हणून फक्त सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असणारी चौकशी समिती म्हणजे एक तो उपचारापुरती वाटते। झी 24 तास एक पाऊल पुढे।